अमरावती जिल्ह्यात तब्बल 6 रुग्णांना स्क्रब टायफस हा जीवाणूजन्य आजार असल्याचा अहवाल विदर्भ मतदारच्या हाती लागला आहे। स्क्रब टायफस जीवाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे, जो संक्रमित चिगर चावल्याने पसरतो। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टिरलिंग पवार या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर याच आजाराने पवार यांची मुलगी राशी सुद्धा पॉझिटिव्ह आली असून ती सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे। मात्र यावर जिल्हा आरोग्य प्रशासन अद्यापही सतर्क झाल्याचे दिसून येत नसल्याचे पवार यांच्या नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रियेतून आपली भावना व्यक्त केली। अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील दीपक बंडे यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला। उत्तर प्रदेशातील आजमगड येथून संजय रामनारायण मोर्या नावाचा व्यक्ती काही कामानिमित्त अमरावतीत आला होता, यांचा सुद्धा अहवाल पॉझिटिव्ह आला। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दोघे तर चांदूर बाजार तालुक्यातील अरुण नारायण अंबुलकर यांचा सुद्धा अहवाल पॉझिटिव्ह आला। पुजदा PSC मधून आदी वाघमारे नावाच्या 15 वर्षीय बालकाला सुद्धा स्क्रब टायफस झाल्याचे अहवालात नमूद आहे। याबाबत आधी जिल्हा आरोग्य प्रशासनाने माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली। यावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी जिल्हा परिषद कार्यालयातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले यांच्या कार्यालयात जाऊन संपर्क साधला असता त्यांची मीटिंग असल्यामुळे ते तब्बल सायंकाळपर्यंत भेटू शकले नाही। त्यांना अखेर फोन केला असता त्यांनी अखेर स्क्रब टायफस बद्दल माहिती दिली। किडा चावल्यानंतर प्रचंड ताप, डोकेदुखी, खोकला असताना सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेली युवतीची आई स्वतः डॉक्टरला उपचार करा, मुलगी तडफडत आहे अशी याचना करीत असल्यामुळे आरोग्य प्रशासन अद्याप किती सतर्क आहे हे यावरून स्पष्ट होत आहे। अमरावती जिल्ह्यात आता मात्र शेतकरी नागरिकांनी स्वतः काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा स्क्रब टायफस हा आजार अमरावती जिल्ह्यात झपाट्याने वाढू शकतो, हे मात्र सत्य। अजय शृंगारे बोलतो, विदर्भ मतदार डिजिटल चॅनलमधून। हा बोला काही नाही, आपल्याला मी चालू होतो तो माहिती जाणायची होती। स्क्रब टायफसचा जो हे आहे हो तर मी म्हणजे मीटिंगमध्ये आहात तर आम्ही थांबलो होतो। मी आतापर्यंत शिव मॅडम करत होतो, मला एक दुसरी इमर्जन्सी आली, मी तिकडे जातोय अर्जंटली। आता हे काय आहे, नांदगाव खंडेश्वर मध्ये जगतपूर तांडा आहे। आता तिथे एक स्क्रब टायफसचा तो आपला एक पेशंट पॉझिटिव्ह आला होता। हो, टिरलिंग पवार वगैरे तो जगतपूरचा तर तो पॉझिटिव्ह आला होता। नंतर त्याची मुलगी पण पॉझिटिव्ह आलेली आहे। ठीक आहे, आता काय असते, एक माईट असतो। माईट म्हणजे जसं गोचिड असतो का नाही, 2 प्रकारचा गोचिड असतो। एक एकदम सॉफ्ट मऊ असतात आणि एक एकदम हार्ड असतो। त्याला किती बरंच आपण वरून मारलं तरी तो सहसा मरत नाही, रक्त निघत नाही। पण एक फारच असा सेन्सिटिव्ह असतो, जर रक्तात झाला की त्याच्या अंगात सरकत रक्त, अशा प्रकारचे ते म्हणजे गोचिड सारखे असतात। तशाच प्रकारचा एक दुसरा किडा असतो चिगार नावाचा। हा दलदलीच्या ठिकाणी, जंगलामध्ये, उकिरड्याच्या ठिकाणी, आट झाडं किंवा इथं असेल अशा ठिकाणी हा आढळून येतो। अशा ठिकाणी आपले म्हणजे गावातील लोक किंवा कोणी जर अनवाणी चप्पल असेल, अंगावर कपडे नसतील, अशा ठिकाणी जेव्हा हे लोक जातात वगैरे तो चावतो। आता चावल्यानंतर एकदम लालसरपणा येतो आणि खूप ते म्हणजे इतका डेंजरस असतो तो। त्यामुळे मग बाकीचे ताप येणे, हे लक्षणे येणे, बाकीचे शरीरामधले विविध प्रकारचे अवयव निकामी होणे, त्या गोष्टी घडत असतात। या असूनच तर माझा प्रश्न आहे की पॉझिटिव्ह किती निघाले अमरावती जिल्ह्यामध्ये? आतापर्यंत 1 2 3 4 5 6 पॉझिटिव्ह आलेले आहेत। हे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत। आता बघा ना, आता कुठे एक ते दोघे, एक जगतपूरचा एक आहे आणि त्याची मुलगी तर आहेच। त्याच्यानंतर अरुण नारायण अंबुलकर आशेगावचा आहे, आशेगाव पूर्ण। एकूण 6 पॉझिटिव्ह आले। साईच्या साई चांगलेच, आता एकदम ट्रीटमेंट त्याला दिलेली, भरती सुट्टी घेऊन घरी गेलेली। ठीक आहे, जीवाणूजन्य संसर्ग आहे। नाही, त्या व्यक्तीला जर झाला, समजा ज्या व्यक्तीला हे तो आपला काय म्हणतो तो चिगार नावाचा माईट किडा चावला आणि त्या व्यक्तीला मग दुसऱ्या मार्फत जर चावला वगैरे काहीतरी हे जवळच्या बरोबर आहे, ठीक आहे, किंवा त्याच व्यक्तीला तोच किडा दुसरा, भरपूर किडे असतात ते कॅटेगरी मधले, चावला तर होत होता। काही स्पोरॅडिक केसेस आहेत ऑल ओव्हर जिल्ह्यामध्ये 6। आता एक कुठली अरुण नारायण आंबुलकर आशेगाव पूर्णची आहे, दुसरा एक पुसद्याचा आहे। आता संजय रामनारायण पोगी हा UPचा आहे, दीपक पांडे हा पण दुसऱ्या ठिकाणचा आहे। वेगवेगळ्या ठिकाणी जे कोणी जंगलात गेले, दलदलीच्या ठिकाणी गेले, तर त्यांना ते चावलं तर तशा प्रकारचे लक्षणे आढळून जातात। ताप जर आला की तात्कालीन आपण रॅपिड सर्वेक्षण करत असतो, त्यांचे सॅम्पल घेत असतो। हे जे आता पॉझिटिव्ह रुग्ण निघाले बरोबर ना, हो, त्यांचं उपचार मधून आता आपण आरोग्य प्रशासन काय करणार? आता काय सर्व आपण रॅपिड रिस्पॉन्स तातडीने तेथे जाऊन आलेले, व्हिजिट दिलेले, त्यांचे रक्त नमुने पण घेतलेले। त्या गावामधले एकूण जवळजवळ 21 रक्त नमुने
नमुने घेतलेले आणि ते दोघंच पॉझिटिव्ह आले. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ह्या गोष्टी नंतर होऊ नये म्हणून सगळ्या ठिकाणी तणनाशक, आता मोठमोठे गवत वाढलेले गावात, खेडेगावात पाऊस असा असल्यामुळे तणनाशक फवारण्या पण केलेल्या आहेत. धूर फवारणी ज्याला आपण डस्टिंग म्हणतो ती पण केलेली आहे. रॅपिड फिवर सर्वे पण केलेला आहे. ज्या लोकांना काही तापाचा असं वाटलं की आपण त्यांना उपचार पण दिलेला आहे. एंटेमॉलॉजिकल सर्वे असतो, कीटकशास्त्रीय अभ्यास, ते पण जिल्हास्तरीय लोकांनी आमचा केलेला आहे, तालुकास्तरीय. नंतर टेनिफॉस ऍक्टिव्हिटी, बाकीचे डेंग्यू वगैरे जे काही मच्छर असतात त्यांचा फैलाव होऊ नये पण ती पण ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे. ज्या काही गाईडलाईन असतात याच्या बाबतीमध्ये सगळ्या लोकांचं ट्रेनिंग पण आपण घेतलेलं आहे. सगळ्या गाईडलाईन त्यांना पाठवलंय, तज्ञामार्फत सल्ला पण दिलेला आहे. आणि बाकीचे जे काही पेशंट असतात संशयित काय आपल्याला वाटतात त्यांना सगळं किमो प्रोफॅलॅक्सिस किंवा ज्यांना हा होऊच नाही म्हणून डॉक्सिसायक्लिन, अझिथ्रोमायसिन ह्या सगळ्या प्रकारचे औषधी उपचार आपण तिथे दिलेले आहेत. बरं म्हणजे 6 जणांचा पॉझिटिव्ह अहवाल आले बरोबर. फक्त 6. आणि आता हे 6 पॉझिटिव्ह म्हणजे ऑलओव्हर जिल्हा म्हणजे जिथे काही किडा असेल चावला की तसा प्रकारच होतात. सर्व उपाययोजना आपण अति तातडीचा आपला डिस्ट्रिक्ट रॅपिड रिस्पॉन्स टीम असून शीघ्र प्रतिसाद पद्धत. हो, आता एक छोटा प्रश्न करतोय की नांदगाव खंडेश्वर मधला तो पवार मृतक आहे, त्याला शेतामध्ये गेल्यानंतर त्याला तो किडा चावला स्क्रब टायफस बरोबर. हो. आता त्याची मुलगी सुद्धा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, ती पॉझिटिव्ह आली. आता तिथं बरोबर ना. आता ते किडे जर तिथं असतील आजूबाजूला, ऐका ना, तर ज्यांना तो चावेल तर तो पॉझिटिव्ह येणारच ना. त्या किड्याच्या शरीरामध्ये जर जंतू असतील तर बरोबर आहे. म्हणजे हा आजार असं नाही ना की संसर्ग जसा मी याला स्पर्श केला तर मला होईल असं आहे का तो? नाही तसं नसते. जर चावला तरच होतात. नाही चावला तर होतं, चावला तरच तो किडा आता होतो. ठीक आहे. थँक्यू. टिरलिंग बिटरिंग पवार ते शेतातनी जाये, आम्ही सुषमा बोलत आहो. ते शेतातनी जात जाये, ते काम करत जाये, त्याच्यात भरशावर सगळं काही आमचं होतं. आणि ते कामाला नेहमी राहत जाय वावरातनी. आणि त्याला अचानक काय किटुकने डसलं आणि ते आम्ही त्याचे दवाखाने केले खूप सारे. इकडे तिकडे त्याला फिरवलं तर त्याचा त्या बिमारीचा काही अंदाज नाही लागला. आम्हाला परावट केले, सरकारी केले. नंतर आम्ही त्याला सरकारी ह्याच्यामध्ये पाठवलं, पंजारामध्ये पाठवलं. आणि तिथं पाठवल्यामुळं त्याचा मृत्यू झाला. आणि त्याच्यावर सगळं काही घराची जबाबदारी होती, आमची होती. आम्ही 7 बहिणी आहो, 2 भाऊ आहे. आणि जे काही लेकरं शिकत आहेत, 3 भाऊ शिकत आहे. एक बहीण BCom करत आहे, एक बहीण सायन्स करत आहे. त्याला खूप सारा पैसा लागत आहे. त्याला आम्हाला जे काही बाबाचा सपोर्ट होता आमच्यासोबत, आता सपोर्ट ते राहिला नाही आमच्यासोबत. आणि आता समोर काही आम्हाला जे काही मदत पाहिजे ते आम्हाला भेटाई कुठून तरी. मी जितबा बोलत आहे. हे जगतपूर गाव आहे. इथे टिरलिंग बिरलिंग पवार जगतपूर हा एक शेतकरी होता. त्याचा स्क्रॅब टायफस या किड्याने मृत्यू झालेला आहे. त्याचा मोठा परिवार आहे, मुलं आणि मुली आहे, शिक्षण करत आहे. त्याच्या घरची परिस्थिती कमजोर आहे आणि तो गेल्याच्यानं त्याची पूर्ण परिस्थिती कमजोर झालेली आहे. त्याला कोणाचा आधार नाही आहे. त्याची पत्नी आणि त्याची मुलगी इरविनमध्ये भरती आहे. ते पॉझिटिव्ह निघालेले आहे. हा जगतपूर बेडा आहे. हे सर्व आमचे आदिवासी बांधव आहेत. तिथे आदिवासी महिला, आदिवासी पुरुष, आदिवासी मुलं मुली आहेत. हा जो बेडा आहे हा अत्यंत घाणेरडा झालेला आहे. इथे जे तुम्ही जर येऊन पाहायचाल तरी तर पाण्याची व्यवस्था नाही आहे. हे हँडपंप आहे पूर्ण बंद आहे. इकडल्या साईडला बघसा पूर्ण कचरा झालेला आहे. या वेळामध्ये या ट्राईब एरियामध्ये, या ट्राईब विलेजेसमध्ये, जगतपूरच्या ट्राईब विलेजमध्ये ही जी सिच्युएशन आहे ही पूर्ण खराब झालेली आहे. इथली जी लोकशाही आहे, भारताची जी लोकशाही आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये लोकशाही आहे, या लोकशाहीचा नादूस केलेला आहे. इथलं सरकार कुचकामी पडलेलं आहे. सरकार सांगते की आदिवाशाला, भटक्याला आम्ही मदत करत आहोत, परंतु आज जर तुम्ही जगतपूरमध्ये येऊन पाहिले तर या आदिवासी बड्यामध्ये खाणीचं साम्राज्य आलेलं आहे. मोठे मोठे डास आहे, काही छाप, काही पस्ती रात्रीची आणि जो आरोग्य विभाग अधिकारी आहे त्याने रिपोर्ट दिलेला आहे की इथे स्क्रॅब टायफस या किड्याने इथला टिरलिंग बिरलिंग पवार हा मृत्यू पावलेला आहे. आज एक आदिवासी मरण पावलेला आहे, एक ट्राईब मरण पावलेला आहे, परंतु इथली महाराष्ट्रातली लोकशाही ही मरण पावलेली दिसते. या शेतकऱ्या जर मरण्याचं काही कारण नसेल तर इथची घाण परिस्थिती आहे. इथली ग्रामपंचायत, इथली पंचायत समिती, इथली तहसीलदार, आरोग्य यंत्रणा सर्व कुचकामी ठरलेली आहे. मला वाटतंय की या वेळेमध्ये आरोग्य यंत्रणेचं अजिबात लक्ष नाही आहे. जर आज शेतकरी मरण पावला, इथे जे काही ट्राईबचे लोक आहे, आदिवासी लोक आहे, मला वाटतं यांच्या प्लॉटमध्ये जर पॉझिटिव्ह असेल तर या पूर्ण वेळेला यांच्या जीवाला धोक्याला आहे.
आणि आमचं एकच म्हणणं आहे, जर तुम्ही आधी 2 ते 3 दिवसात जर तुम्ही इथे सिच्युएशन केलं नाही तर आम्ही तुमच्या यंत्रणेला त्या मार्गाला जाऊ देणार नाही. हा जितबो तुम्हाला आवाहन करत आहे. इथला आदिवासी बेडा जर इथं आरोग्याचा झालेला नाही तर आम्ही हात दिलाच नाही तर महाराष्ट्र बंद करू. आदिवासी एकता जिंदाबाद, आदिवासी एकता.